आज आपण अतिशय पौष्टिक असा एक पराठ्याचा प्रकार बघणार आहोत. कुठला माहिती आहे? शेवग्याच्या पानांचा पराठा. नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण मुळ्याचे पराठे करतो, फ्लॉवरचे करतो, कोबीचे करतो, बटाट्याचे करतो, अनेक प्रकारचे आपण पराठे करतो, हो की नाही? परंतु हा जो पराठा आज आपण बघणार होतो अतिशय पौष्टिक आहे. मुख्य म्हणजे काय की शेवग्याच्या पानामध्ये अतिशय गुणधर्म आहेत. अनेक त्याच्यामध्ये सगळे प्रोटीन्स, विटॅमिन्स जे काही आपल्याला हवं असतं ते आहेत. त्यामुळे शेवग्याच्या पानाला आता अतिशय महत्त्व आलं आहे. हल्ली तर शेवग्याचे जी पानं असतात की नाही ती छान वाळवतात आणि त्याची पूड करून त्याच्या कॅप्सूल करून सुद्धा बाजारात आले आहे की नाही. भारतीय आपलं झाड आहे, आपल्या प्रत्येकाच्या दारात असणारं पूर्वीचं झाड आहे. पण इतके दिवस आपल्याला त्याचा उपयोगच माहीत नव्हता. कधीतरी करत होती आजी वगैरे त्या भाजी, परंतु त्याचा इतका उपयोग होतो किंवा आपल्या शरीराच्या दृष्टीने ते इतकं पौष्टिक आहे हे आपल्याला माहितीच नव्हतं. म्हणून नेहमी शेवग्याच्या पानाचा उपयोग आपल्या रोजच्या जेवणात करावा आणि शेंगा त्यासुद्धा आमटीत म्हणा, त्याचं पिठलं म्हणा, याचा जरूर उपयोग करा. आणि म्हणूनच आज आपण शेवग्याच्या पानाचा पराठा करणार आहोत. चला तर मग बघूयात आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये कसा करायचा हा छान पराठा. आता ही शेवग्याची पानं आहेत बरं का, शेवग्याच्या झाडाची पानं आहेत. मी आता गावाला आपण गेलो होतो की नाही तेव्हा मी ते घेऊन आले होते. ताजी शेवग्याची पानं असतील तर उत्तमच, पण अशी असेल तरीसुद्धा काही हरकत नाही. याला चव तेवढीच येते. शेवग्याच्या पानाची जी चव असते ना ही थोडीशी तुरट किंवा कडवट अशी असते बरं का. तर आता हे शेवग्याची पानं आहेत, ही सगळी पानं मी काढून घेतलीत त्याची. त्याच्या ज्या काड्या आहेत या मी काढून घेणार, स्वच्छ धुवून घेणार आणि ही पानं चिरून घेणार. हा आपला आता शेवग्याचा पाला आहे की नाही, हा आपण बारीक चिरून घेतला आहे. काड्या वगैरे त्यातल्या बऱ्याचशा काढून घेतल्यात. कोवळ्या काड्या असतील तर त्या जरी थालपिठात किंवा आपल्या पराठ्यात गेल्या तरी काही हरकत नाही. त्याच्यामध्ये आपण ही थोडीशी कोथिंबीर घातली, तिखट आपल्या आवडीप्रमाणे, थोडेसे जिरे, थोडीशी हळद, थोडीशी धन्याची पावडर, थोडेसे तीळ, अंदाजे एक अर्धी वाटी आपण ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ घालणार आहोत. एक चमचा अंदाजे आपल्या आवडीप्रमाणे आलं लसूण वाटलेलं घातलं आहे. आणि ह्याच्यात आपण आपली कणिक घालणार आहोत. ह्याच्यात थोडंसं तांदूळाचं पीठ घातलं ना तर आणखीन हे पराठे खुसखुशीत होतात बरं का. पण आज आपण बेसन आणि कणिक हेच फक्त घालणार आहोत. पण एक अर्धा चमचा तांदूळाचं पीठ घालायला हरकत नाही. ज्वारीचं पीठसुद्धा आपण ह्याच्यात घालू शकतो. चवीपुरतं मीठ आणि ह्याच्यात आपण तेल घालणार आहोत. तेल घातल्यामुळे नेहमी पराठे असतात हे खुसखुशीत होतात. त्यामुळे ह्याच्यात तेल घातलं आहे आणि आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊयात. असं हे छान मळून झालं आहे. पूर्ण मळून झालं आहे. त्याला मी थोडासा तेलाचा हात लावला आणि एकदा छान मळून घेतलं आहे. आता हे आपण एक 5 मिनटं बाजूला ठेवूयात. तोपर्यंत ह्याच्याबरोबर जी आपण एक लाल मिरच्याची चटणी देणार आहोत ती करून घेऊयात. आता या चटणीकरता आपण काय काय घेतलं आहे बरं. आपण त्याच्याकरता या सुक्या लाल मिरच्या एक 3-4 तास पाण्यामध्ये भिजत टाकल्यात. त्याची भिजल्यानंतर त्याची देठं काढली. ही 1-1.5 चमचा धन्याची पावडर आहे, चवीपुरतं मीठ आहे, हा लसूण बारीक वाटून घेतलेला आहे, नंतर हे ओलं खोबरं आहे. ह्याच्यात कांदा पण घालतात पण आज आपण कांदा न घालता करणार आहोत. हे सगळं आपण मिक्सरवर थोडंसं विनेगर घालून चांगलं बारीक वाटून घेणार आहोत. आपण पराठा लाटून घेऊयात बरं का. त्याच्याकरता थोडंसं पीठ घातलं. याच्यावर थोडंसं आपण तेल आणखीन घालूयात बरं का. थोडंसं पीठ घालूयात, म्हणजे कणिक. पीठ म्हणजे काय, कणिक. आणि त्याला आपण छान चौकोनी आकार देऊयात. अतिशय पौष्टिक असे हे पराठे होतात. नुसत्या शेवग्याच्या पानाचे केले तरी चालतात पण त्याचा एक वेगळा स्ट्रॉंग वास येतो. त्यामुळे त्याच्या जोडीला कधी थोडासा पालक घालावा किंवा भरपूर कोथिंबीर घालावी, म्हणजे मग तो स्ट्रॉंग वास जरासा कमी होतो. थोडेसे तीळ घालूयात, म्हणजे दिसायला छान दिसतं, हो की नाही. कुठलाही पदार्थ दिसायला छान झाला म्हणजे सगळ्यांनाच तो आवडतो. हा लोखंडी तवा आहे, याच्यावर आपण थोडंसं तेल घालूयात आणि त्याच्यावर हा आपण आपला पराठा घालूयात. थोडासा गॅस मोठा करून आपण आपला पराठा आहे की नाही हा दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घेऊयात.
आपला हा छान पराठा दोन्ही बाजूनी मस्त भाजला गेला आहे. तर असं आपण आणखीन दुसरा टाकूयात आणि सगळे पराठे करून घेऊयात. भिजवलेली सुकी लाल मिरची, खोबरं, जिरे, लसूण, धन्याची पावडर आणि मीठ घालून ही सगळी आपली चटणी बारीक वाटून घेतली. आता ही आपण थोडीशी तेलात परतून घेऊयात. अंदाजे 1-2-3 चमचे तेल घातले. तेलामध्ये आपण आता ही आपली सगळी चटणी घालून घेऊयात. तेलामध्ये ही चटणी आपण परतून घेऊयात. आता समजा जर आपल्याला तेलामध्ये ही परतायची नसेल तरीसुद्धा चालू शकते, पण तेलामध्ये परतली की ती जास्त छान लागते. त्यामुळे आणि मुख्य म्हणजे काय होतं की आपण पाण्यामध्ये भिजवल्या आहेत की नाही मिरच्या, त्यामुळे ती खराब होण्याची शक्यता असते. तेलामध्ये थोडी परतल्यामुळे त्याचा कच्चेपणा जातो आणि ती चटणी आपली एक 4-5 दिवस तरी आरामात टिकते. चटणी तेल सोडायला लागली आहे. याच्यामध्ये आपण अगदी 1 चमचाभर व्हिनेगर घालणार आहोत बरं का. समजा व्हिनेगर नसेल तर आपण लिंबाचा रस घातला तरी चालतो किंवा चिंचेचं पाणी घातलं तरीसुद्धा चालू शकतं. पण व्हिनेगरने एक तर काय होतं, प्रिझर्वेटिव्ह म्हणून पण उपयोग होतो आणि त्याचा जो स्वाद चटणीला लागतो तो खूप छान लागतो. त्याच्यात आपण मीठ तर आधीच घातलेत. अगदी चवीपुरतं आपण याच्यात गूळ घालणार आहोत. हे सुद्धा ऑप्शनल आहे. आवडला तर घालावा, नाही आवडला तर नाही घातला तरीसुद्धा चालू शकतो. आता आपली चटणी व्हायला लागली, गूळ विरघळला, कारण चटणीने तेल सोडायला सुरुवात केली आहे की नाही, दिसते ना तुम्हाला. झाली आपली चटणीसुद्धा झाली. आता आपण वाढायला घेऊयात. असे हे आपले शेवग्याच्या पानाचे अतिशय पौष्टिक, खमंग, मुख्य म्हणजे सगळ्यांना आवडतील असे हे पराठे तयार झालेत. तर हे पराठे, त्याच्यावर छान लोण्याचं आपलं बटर आहे, लोणी नाही आहे, बटर आहे, हे तळलेला पापड, ही मग आपण केलेली छान चटणी आणि बरोबरीला दही, असा हा छान मेनू तयार असेल की दुसरं कुठल्याही इतर पदार्थांची आवश्यकताच लागणार नाही. अगदी झटपट होणारा, पौष्टिक असा हा पराठा नक्की एकदा घरी करून बघा आणि मला अभिप्राय द्या. अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, एक सांगायचं राहिलं, आपल्या कुटुंबाची काळजी आपण घेणार नाही तर कोण घेणार. धन्यवाद.